वानखेडे स्टेडियमवरची ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघतोय आणि नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर एकच जल्लोष दिसून येतोय. मोदींच्या नावाचा जयघोष देखील निमंत्रितांनी केलेला आहे. 33,000च्या आसपास इथे सर्व निमंत्रित जे आहेत ते उपस्थित आहेत. सी विद्यासागर राव जे आहेत राज्यपाल ते शपथ देणार आहेत आणि अत्यंत राजशाही थाटामध्ये हा सगळा कार्यक्रम केला जातोय. मात्र पुन्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत ती जनतेची, सर्वसामान्यांची आणि महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची शपथ. शपथविधी सोहळा आता सुरू होत आहे. सर्वांनी कृपया शांतता बाळगावी. सर्वांनी शांत राहावं. शपथविधी समारंभ आता सुरू होत आहे. माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित आहेत. त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्री एकनाथराव गणपतराव खडसे,
मी एकनाथराव गणपतराव खडसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसे कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. मी एकनाथराव गणपतराव खडसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्री सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्री विनोद श्रीधर तावड़े,
मी विनोद श्रीधर विजया तावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी विनोद श्रीधर विजया तावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. विनोद तावडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. लालकृष्ण अडवाणी असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, या सगळ्या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. विनोद तावडेंची शपथ झालेली आहे. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची, जनतेची सेवा करण्याची आणि त्यासोबतच गुप्ततेची अशी महत्त्वपूर्ण शपथ घेतलेली आहे. राजशिष्टाचाराच्या पालनामध्ये शपथविधीचा हा रंगारंग कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिली आहे. बघूया पुढचा शपथविधी. माननीय मंत्री श्री प्रकाश मंशुभाई मेहता, मी प्रकाश मंचुभाई मेहता ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी प्रकाश मंचुभाई मेहता ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील,
मी चंद्रकांत बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन व मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी चंद्रकांत बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे, मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मंत्री श्री विष्णु रामा सावरा,
मी विष्णू रामा सावरा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी विष्णू रामा सावरा ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यमंत्री श्री दिलीप ज्ञानदेव कांबळे, मी दिलीप ज्ञानदेव कांबळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विशेष ममत्व किंवा आकास न बाळगता न्याय वागणूक देईन. मी दिलीप ज्ञानदेव कांबळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यमंत्री
श्रीमती विद्या जयप्रकाश ठाकुर, मी सौ विद्या जयप्रकाश ठाकूर ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता और एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेचे लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सौ विद्या जयप्रकाश ठाकूर ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणि आपली आई जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्याची आवश्यक असेल ते खरेदी करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे या अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झाला आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच त्यांच्या छोटेखानी मंत्रिमंडळाला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सध्या व्यासपीठावर सुरू केलेला आहे। अमृता फडणवीस यांनी देखील नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे आणि जशी IBN लोकमतच्या हाती यादी लागली होती अशी अगदी तशाच पद्धतीने आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची या सोबतच 7 जणांनी जी शपथ घेतलेली आहे एकूण कॅबिनेट मंत्रिपदाची आणि 2 जणांनी राज्यमंत्री पदाची आणि गुप्ततेची शपथ घेतलेली आहे। एकनाथ भाऊ खडसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। या आधीचा त्यांचा मंत्रिपदाचा दांडगा अनुभव होता महायुतीच्या काळातला,
प्रशासनाचा अनुभव होता आणि त्यामुळेच त्यांची मंत्रिमंडळावरची पकड ही मजबूत असेल याची खात्री आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शपथ घेतलेली आहे। तरुण तडफदार नेते विनोद तावडे ज्यांनी आधीच अपेक्षा व्यक्त केली होती मी गृहमंत्री होणार, नेमकं कोणतं खातं मिळतंय ते बघायचं आहे। यासोबतच प्रकाश मेहता संघाचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते, यासोबतच मुंबईचे माजी अध्यक्ष त्यांनी देखील शपथ घेतलेली आहे। चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत, यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पंकजा मुंडे सिंदखेड राजा ते चौंडीपर्यंत नुकतीच संघर्ष यात्रा करून पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जान आणली होती। पंकजा मुंडे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे।